बीड जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा मी आभारी आहे। बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे। नाही, आपण जे बोलताय शेवटच्या नाही, माझा 4 फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे। उलट शेवटच्या 1 लास्ट बट 1ला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली। त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, बजरंग सोनवणे हा 4 तारखेला खासदार असणार आहे। आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या एक गरिबाच्या पोराला एवढ्या धनधांगट्याच्या विरोधात खासदार केलं, त्याच्यामुळं खासदार मी झालो याचा अभिमान आणि याचं श्रेय जर कुणाला असेल तर त्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला आहे। हा विजय सोपा असा होता का नव्हता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे, पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या। आज 55,000 मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत, नाही तर माझा विजय ह्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता। तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं, जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या, जे काय करायचं ते केलं। पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुणीतरी बघतंय त्याच्यानुसार हा विजय माझा झाला। विरोधात होते, जरांगे पाटील फॅक्टरी इथं कामाला आला का? 100% आला। मी असं कधी म्हणलो नाही की जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार, आम्ही आरक्षण दिल्लीपर्यंत मांडणार असंच बोललोय मी, असं कधीही बोललो नाही। पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती। यशाचं श्रेय मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।